विद्यार्थी मित्रांनो, महा टेस्ट सिरीज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज जी टेस्ट झालेली आहे त्या टेस्टमधील मराठी व्याकरण या विषयाचं आपण विश्लेषण पाहणार आहोत। तत्पूर्वी आतापर्यंत 35 टेस्ट झालेले आहेत। आता 35 टेस्टमध्ये जर मराठी व्याकरणचे प्रश्न बघितले तर 25 प्रश्न एका टेस्टमध्ये गुणिले 35 875 प्रश्नांची आपली तयारी झालेली आहे। आता हे 875च प्रश्नांची तयारी आहे का? नाही, त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या सर्व संकल्पना त्यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत आणि प्रत्येक टॉपिकमधील प्रश्न हे आपण टाकलेले आहेत। प्रत्येक वेगवेगळ्या अँगलने कसा प्रश्न येतो तसाही प्रश्न टाकलेला आहे, जेणेकरून तुमच्या सर्वच्या सर्व मराठी या विषयाच्या संकल्पना क्लिअर व्हाव्यात या दृष्टीने प्रश्न तयार केलेले आहेत। आता या प्रश्नांचा विचार केला तर ते विश्लेषण बघितल्यानंतर संपूर्ण मराठी हा विषय तुमचा क्लिअरच होईल या पद्धतीने प्रश्न टाकून तशा संकल्पना क्लिअर केलेल्या आहेत। जर आतापर्यंत बरेच तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील यापूर्वीचे तर ते पाहून घ्या। सर्वसाधारण एका व्हिडिओला किती 30-35 जास्तीत जास्त 40 मिनिटाचा व्हिडिओ आहे। तो बघितला तर त्यामध्ये वेगवेगळ्या ट्रिक्स मी दिलेल्या आहेत, काही ठिकाणी शॉर्टकट पण दिलेले आहेत की लक्षात कसं ठेवायचं, की जे शॉर्टकट्सच्या व्हिडिओमध्ये दिलेलं नाही आणि विश्लेषणामध्ये दिलेलं आहे असंही आहे। त्यामुळे तुम्ही प्रत्येक व्हिडिओ हा पूर्ण बघा। दररोज किमान एक बघितला तर तुम्हाला दररोज 1 मार्क वाढलेला दिसेल, 1 गुण वाढलेला दिसेल आणि एक गुण वाढत गेला तर नक्की तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत पोहोचाल। आणि 1 गुण वाढवण्यासाठी 1 वेळा तरी किमान तुम्ही व्हिडिओ बघायला पाहिजे। जास्त वेळा बघितलं तर आनंदच आहे, काय हरकत नाही, तुमचं रिव्हिजन चांगलं होईल। त्याचबरोबर सामान्य ज्ञान या विषयात ही सखोल आपण चर्चा केलेली आहे, संकल्पना क्लिअर केलेल्या आहेत, लक्षात ठेवण्यासाठी शॉर्टकट सांगितलेले आहेत। त्यामुळे सामान्य ज्ञान या विषयाचंही बघून घ्या। त्याचबरोबर गणित बुद्धिमत्तेचंही आपले यूट्यूब चॅनलवरती आपल्या SP तुपे सरांची लेक्चर्स आहेत, त्यांनी संकल्पना क्लिअर केलेल्या आहेत गणित आणि बुद्धिमत्तेच्या, तेही बघून घ्या की जेणेकरून तुमच्या लॉकडाऊनमध्ये तुम्हाला कुठं बाहेर पडता आलं नाही, मार्गदर्शन घेता आलं नाही, तर घर बसल्या तुम्हाला हे पूर्णपणे मार्गदर्शन मिळावं आणि तुम्ही यशापर्यंत पोहोचावं यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे। मात्र तुम्ही हे सर्व व्हिडिओज पाहिलेत तर नक्की तुम्हाला यश मिळेल। आणि अजूनही काही जणांनी टेस्ट सिरीज आपली जॉईन केली नसेल तर ती टेस्ट सिरीज जॉईन करा। टेस्ट सिरीजची फी किती आहे? 299 रुपये आणि टेस्ट आपल्याला मिळणार किती आहेत? 120 टेस्ट, म्हणजे 120 गुणिले 100 12,000 प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत आणि फक्त 12,000 प्रश्न हे प्रश्नपत्रिकेत सोडवण्याचे झाले। त्या 12,000 प्रश्नांच्या वरती प्रत्येक पर्यायावरती आम्ही चर्चा केलेली आहे, ते कशाचं उत्तर आहे, त्याच्याशी रिलेटेड अजून काय माहिती आहे ती पूर्णपणे सांगितलेली आहे। म्हणजे कितीतरी पटीनं जास्त आपली तयारी होते आहे आणि पोलीस भरतीत विचारून किती प्रश्न विचारणार आहेत? फक्त 100। म्हणजे आपण नक्कीच यशस्वी होणार आहे जर आपण सर्वच्या सर्व व्हिडिओज पाहिलेत तर बघूयात मित्रांनो आजच्या टेस्टमधील मराठी व्याकरण या विषयाचं विश्लेषण। तर प्रश्न क्रमांक 1 आहे, जिभेचे पाते कठोर तालूला लावून ज्या वर्णाचा उच्चार होतात त्यांना टिंब असे म्हणतात, तालव्य असे म्हणतात। कारण जिभेचं टोक वरती टाळूला स्पर्श करतं आणि त्यानुसार जे वर्ण उच्चारले जातात त्याला तालव्य म्हणतात। कंठातून येणारे जे वर्ण आहेत त्यांना कंठ म्हणतात। दंत्य कोणाला म्हणतात? दाताला जिभेचा स्पर्श झाला ते दंत्य म्हणतात, लक्षात ठेवा। म्हणून प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा प्रश्न आहे, अ या स्वरापुढे ई किंवा ई आल्यास ए होतो, प्रश्नचिन्ह म्हटले। आता त्यानुसार कोणता बघा, अ पुढे ई
किंवा ई हे स्वर आले तर ए एडका ए होतो. असा असणारा पर्याय कोणता आहे बघा. वरीपकार बघू. वरीपकार पहिला पर्याय आहे. दुसरा आहे देवेंद्र. तिसरा पर्याय आहे कवीच्या आणि चौथा देवालय. कवीच्या आणि चौथा जो आहे तो देवालय. देवेंद्रचं काय आहे ओफोड. देव अधिक इंद्र म्हणजे देवेंद्र. व ला स्वर अ आला. अधिक हा पहिला स्वर जो आहे तो ई आहे. म्हणजे या दोन्हींचा ए एडका ए झाला. म्हणजे या दोन स्वरांच्या पासून संयुक्त स्वर जो ए बनला तो याच्यामध्ये देवेंद्रमध्ये आहे. म्हणजे कोणत्या शब्दामध्ये आहे हे आपल्याला शोधायचं आहे. देवेंद्र या शब्दामध्ये अ अधिक ई यांचं एकत्रीकरण झालेलं संयुक्त स्वर आहे. मग संयुक्त स्वर कोणते. संयुक्त स्वर आहेत ए, आय, ओ आणि औ. हे 4 संयुक्त स्वर आहेत. म्हणजे संयुक्त स्वर त्यांना म्हणायचं का म्हणायचं तर त्यामध्ये 2 स्वरांचं एकत्रीकरण झालेले ते स्वर म्हणजे 2 स्वरांच्या पासून निर्माण झालेले आहेत म्हणून त्यांना संयुक्त स्वर म्हणायचं. आणि हा असणारा देवेंद्र या अ अधिक ई यांच्यापासून बनलेला ए आहे म्हणून पर्याय क्रमांक 2. 2चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 3. दाती तृण धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. दाती तृण धरणे म्हणजे शरण येणे. पर्याय क्रमांक 3. 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे कर्मधारय समास कोणत्या समासाचा उपप्रकार आहे. कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहेत. मुख्य समास कोणते आहेत. एक अव्ययी भाव, दुसरा तत्पुरुष, तिसरा बहुव्रीही आणि चौथा द्वंद्व. हे 4 मुख्य आहेत. त्यापैकी तत्पुरुष समासाचे प्रकार उपप्रकार जे आहेत ते 7 आहेत. विभक्ती तत्पुरुष समास, उपपद तत्पुरुष समास, अलग तत्पुरुष समास, त्यानंतर न तत्पुरुष समास, द्विगु तत्पुरुष समास, कर्मधारय तत्पुरुष समास आणि मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. म्हणजे तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकार आहेत. त्यापैकी यामध्ये असणारा पर्याय क्रमांक 4 हा तत्पुरुष कर्मधारय हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आता बहुव्रीही समासाचे कोणते प्रकार आहेत. बहुव्रीहीचे 3 आहेत. विभक्ती तत्पुरुष समास, न तत्पुरुष समास, सह बहुव्रीही समास हेच आहेत. आणि म्हणून प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4च. त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या नामाचे अनेक वचन होते. नामाचे प्रकार सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. हे जे आहेत यापैकी अनेक वचन फक्त सामान्य नामाचंच होतं. भाववाचक नाम आणि विशेष नामाचं अनेक वचन होत नाही. आणि जर भाववाचक आणि विशेष नामाचं अनेक वचन केलंच तर ते त्या वाक्यामध्ये सामान्य नामाचं कार्य करतंय. लक्षात ठेवा. म्हणजे एक तर विशेष नामाचं आणि भाववाचक नामाचं अनेक वचन होत नाही आणि जर आपण केलंच एखाद्या वाक्यात अनेक वचन झालंच तर ते सामान्य नामाचं कार्य करतंय. म्हणून अनेक वचन कोणत्या नामाचे होते तर सामान्य नामाचं. 5चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 6. वाक्यातील रचनेवरून विशेषणाचे किती प्रकार पडतात. वाक्यातील रचनेवरून विशेषणाचे 2 प्रकार पडतात. आता मग रचनेवरून म्हणजे विशेषण नामाच्या अगोदर आलंय का नंतर आलंय त्याच्यावरून 2 प्रकार. जर नामाच्या अगोदर विशेषण आलं असेल तर आधी विशेषण, नामाच्या नंतर विशेषण आलं असेल तर त्याला विधी विशेषण म्हणतात म्हणून 2 प्रकार. बरेच जण फसले असतील. 3 लिहिलंच असेल कारण विशेष नामाचे प्रकार आम्हाला माहिती आहे. गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण हे मुख्य प्रकार माहिती आहे. तो
पण रचनेवरून नाहीत ना, ते कोणत्या प्रकारचे आहेत त्यावरून ठरलं. म्हणजे रचनेवरून 3 प्रकार नाहीत, रचनेवरून 2च प्रकार आहेत, पर्याय क्रमांक 4. आणि जे काही जणांना गुण विशेषण, संख्यावाचक आणि सार्वनामिक विशेषण आठवलं असेल तर तो चुकीचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल, अधिविशेषण आणि विधी विशेषण. त्यानंतरचा प्रश्न आहे 7. पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. दगडापरीस वीट मऊ. आता शब्दयोगी अव्यय कुणाला म्हणायचं? एखाद्या शब्दाला लागून लगत जोडून आलेला शब्द असेल तर त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. दगडापरीस वीट मऊ असं म्हटलंय. परीस हा जो आहे तो शब्दयोगी अव्यय आहे, शब्दाला जोडून आलेला आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 8. साधा पण गुणी मनुष्य या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? साधा पण गुणी मनुष्य म्हणजे साधा भोळा, वागणं साधा आहे पण अतिशय गुणवान आहे, चांगला आहे, त्याला झाकले माणिक म्हणतात. पर्याय क्रमांक 1 झाकले माणिक. मग दुसरा आहे झील चढणे. झील चढणे म्हणजे काय? झील चढणे म्हणजे मोठेपणा येणे. त्यानंतरचा तिसरा पर्याय दिलाय झेंडा नाचवणे म्हणजे मोठमोठ्या बडाया मारत हिंडणे. काय काय लोकांना झेंडा नाचवायचा सवय असतो, मोठमोठ्या बडाया मारायचं सवय असते, म्हणजे काम कमी बडायात जास्त. त्यानंतर चौथा पर्याय झोपडीत येणे. झोपडीत येणे म्हणजे फसणे किंवा भुलणे. म्हणून प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 9. उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे? उचल्या हे आत्मचरित्र लक्ष्मण गायकवाड पर्याय क्रमांक 3 यांचं आहे. मग लक्ष्मण माने यांचं काय आहे? उपरा. जयंत नारळीकर यांची यक्षाची देणगी आहे आणि महर्षी धोंडोकेशव कर्वे यांचं आत्मवृत्त आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्या म्हणून प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 10. मी खात्रीने पास होईन या वाक्याचा प्रकार ओळखा. स्वार्थी वाक्य आहे. ज्या वाक्यात काळाचा बोध होतो ते वाक्य स्वार्थी वाक्य असतं. आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा दिलेली असते. विद्यार्थी वाक्याच्या क्रियापदामध्ये वा, वि, वे हे शब्द असतात. आणि संकेतार्थी वाक्यामध्ये संकेत दिलेला असतो. पूर्वीच्या वाक्याचा परिणाम पुढे दिलेला असतो, म्हणजे संकेत अट दर्शवलेली असते. म्हणून प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 11. जेव्हा 2 वस्तूंमधील साम्य किंवा सारखेपणा वर्णिलेला असतो तेव्हा कोणता अलंकार होतो? साम्य किंवा सारखेपणा वर्णिलेला असतो तेव्हा उपमा अलंकार होतो पर्याय क्रमांक 2. उत्प्रेक्षा अलंकारामध्ये काय असतं? जणू, गमे, वाटे, भासे हे शब्द असतात, मात्र उपमेय हेच उपमान आहे असं मानलं जातं, ते उत्प्रेक्षा अलंकार असतो. अनुप्रास अलंकारामध्ये एखाद्या शब्दाची किंवा एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती सारखी झालेली असते, त्यामुळे त्या वाक्याला लय प्राप्त झालेला असतो, तो अनुप्रास अलंकार असतो. म्हणून 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 12. काळ ओळखा. सोमवार नंतर मंगळवार येतो. ही वर्तमान काळ आहे, कायमची रीतच आहे वर्तमान काळ. पर्याय क्रमांक 3. 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 13. मराठी व्याकरणात विभक्तीचे मुख्य किती प्रकार मानले जातात? 8. प्रथमापासून संबोधनपर्यंत 8 प्रकार आहेत. पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 14. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? सामान्य रूप होत नाही बघूया. यमुना, वारा, गुरु, वाघ कोणत्या शब्दाचं सामान्य रूप होत नाही बघायचं आहे. यमुना, वारा, गुरु, वाघ वाक्यामध्ये वापर करत असताना विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी जो त्या शब्दामध्ये बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात. आता यमुना आपण बघूया. यमुनेच्या वाक्यात यमुनेला पूर आला. यमुनेला
विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी यमुनाचं यमुने झालं म्हणजे सामान्य रूप झालं. वारा, वाऱ्याने झाड पाडले, वाऱ्याने केला, आपण वाक्यामध्ये वापर केला वाऱ्याने. ने हा विभक्ती प्रत्यय तो लागण्यापूर्वी वाराचं वाऱ्या झालं. गुरु, गुरुला किंवा गुरूंना शिष्य चांगले हवे असतात. म्हणजे गुरुमध्ये कुठं बदल झाला का हो? हा विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी गुरु आहे तसाच राहिला म्हणजे सामान्य रूप नाही झालं. आणि वाघाचं बघूया. वाघ, वाघच्या ऐवजी वाघाने हरिण खाल्ली. वाघचं वाघा झालं म्हणजे विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी वाघचं वाघा झालं, यामध्ये बदल झाला म्हणजे गुरुचं सामान्य रूप होत नाही, गुरु मध्ये बदल झाला नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 15. सरळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 3 वाकडा. सरळ वाकडा काय, त्यात काय वेगळं नाही. 16वा प्रश्न आहे कंदील हा शब्द कोणत्या भाषेतून आला? हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बरं का. कंदील हा फ्रेंच भाषेतून आलेला आहे. फ्रेंच भाषेतून फसगत पण आलेला आहे, फिरंगी पण फ्रेंच भाषेतूनच आलेला आहे. म्हणून 16चं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. मग उर्दू भाषेतून कोणकोणते आलेत? खुदा, मुबारक, बत्ती, सुबह हे उर्दू भाषेतून आलेत. आता मराठी भाषेतले काय सांगायला नको, हिंदी भाषेतले सांगतो. आपल्याला असणारी अक्कल, अक्कल सारखं म्हणतो ना, ते अक्कल हिंदी मधली आहे. चाचा, धोती, पक्का, करोड हे हिंदी मधले शब्द आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 17. शब्दशक्ती एकूण किती आहेत? पर्याय क्रमांक 1 3 शब्दशक्ती आहेत. अभिद्या, व्यंजना आणि लक्षणा. अभिद्यामध्ये काय असतं? जसं दिलेलं आहे तसंच वाक्याचा अर्थ घेतला जातो, जसं सांगितलंय तसंच. म्हणजे काय? मला एक गाय दिसली, जसं गाय दिसली तर दिसली, त्यात काय वेगळा अर्थ काढताच येत नाही. अभिद्या. लक्षणामध्ये बघा, मूळ अर्थाला बाधा आणून दुसराचा अर्थ लक्षार्थ घेतला जातो. म्हणजे आपण असं एखादं उदाहरण घेऊ, सगळा वर्ग हसला. सगळा वर्ग हसला म्हणजे वर्ग हसतो का हो? नाही, वर्गातील विद्यार्थी हसले म्हणजे वर्गातील सर्व विद्यार्थी हसले हा लक्षार्थ घ्यायचा. वर्ग हसत नाही. वर्गामध्ये 4 भिंती बेंच असतात, दुसरं काय असतंय? ते हसू शकतात का? नाही, निर्जीव आहेत. पण सगळा वर्ग हसला म्हणजे वर्गातील सर्व विद्यार्थी हसले हा लक्षार्थ घ्यावा लागतो. म्हणजे मूळ वाक्याचा अर्थ शब्दशः अर्थ न घेता लक्षार्थ घ्यावा लागतो, म्हणजे मूळ अर्थाला बाधा आणून. व्यंजनामध्ये काय असतं? 2 अर्थ, म्हणजे मूळ अर्थाला बाधा न आणता दुसराचा अर्थ घ्यायचा. बघूया, व्यंजनामध्ये व्यंगार्थ असतो म्हणजे मूळ अर्थाचा सुद्धा हे होऊ शकतं, अर्थ निघू शकतो आणि बाधा आणून दुसरा पण घेऊ शकतो. बघूया, भुंकणारा कुत्रा चावत नसतो. 2 अर्थ होतात का नाही हो? भुंकणारा कुत्रा चावत नसतो हे आपण एखाद्याला टोचून पण बोलू शकतो. म्हणजे एखादा धमकी देतोय, तो काय मारू शकत नाही असंही आपण म्हणू शकतो. म्हणजे हे व्यंजना व्यंगार्थ आहे. हे 3 शब्दशक्ती आहेत. म्हणून 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न 18 आहे. छे छे केवळ हे केवळ प्रयोगी अव्ययातून कोणता, या केवळ प्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो? छे छे विरोध आहे. पर्याय क्रमांक 1. तिरस्कार, तिरस्कार दर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणते? शी, ईश्य हे तिरस्कार दर्शक आहेत. शोकदर्शक अरे रे, शोकदर्शक. आश्चर्यदर्शक अबब, बाप रे, आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहेत. म्हणून 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 19. केळे या शब्दाचे अनेक वचन कोणते? केळे हे एक वचन आहे, केळी अनेक वचन आहे. आपल्याला ह्यामध्ये हा प्रश्न बऱ्याच वेळा पडलेला आहे. केळे आणि केळी हे एक वचन आहे
आणि अनेक केळी होतात हे अनेक वचन आहे, यामध्ये गडबड होण्याची शक्यता असते. हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 20. लहान अभंगात किती चरण असतात व प्रत्येक चरणास किती अक्षर असतात? 2 चरण आणि 8 अक्षर असतात, हे बरोबर आहे. त्यानंतर म्हणजे 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 21. गाथा या शब्दाचा समानार्थी शब्द काय? गाथा, कविता, पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 22. 2 शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल? 2 शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी संयोग चिन्ह वापरतात. बघा, संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्ह यामध्ये फरक काय असतो हा सगळ्यात महत्वाचा. संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्ह या दिसायला सारखेच आहेत बरं का. अपसारण चिन्ह, संयोग चिन्ह बारकी रेष असते आणि अपसारण चिन्ह जरा मोठी रेष असते, एवढंच. आपल्या गणिताच्या भाषेत वजाच, बारकं वजा काढलं काय मोठं वजा काढलं काय, काय फरक पडतोय काय? मराठीत लय मोठा फरक पडतो. संयोग चिन्ह जर 2 शब्द जोडायचे असतील तर संयोग चिन्ह वापरतात, किंवा एखादी ओळ इथपर्यंत लिहित 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 गेलो आणि शेवटी एखादा अक्षर आपल्याला लिहायचा आहे, शब्द लिहायचा आहे, पण तो शब्द अर्धाच राहिलाय. बघूया काय? स्पष्टीकरण असं काहीतरी लिहिलं, स्पष्टी लिहिलं आणि करण लिहायला दुसरी ओळ आली, तर त्यावेळी हे जे चिन्ह असतं ते संयोग चिन्ह असतं, जोडाजोडीच, रेषेच मारायचे आहे. मात्र अपसारण चिन्ह कधी एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण आपल्याला द्यायचं आहे, म्हणजे काय? मी काय केले ते सांगतो, किंवा मी बोलायला लागलोय आणि माझ्याबद्दल स्पष्टीकरण सांगायचं असेल तर मध्ये जी रेष मारलेली असते स्पष्टीकरण देण्यासाठी ते अपसारण चिन्ह. म्हणजे 2 शब्द जोडण्यासाठी किंवा एखादी ओळ संपताना थोडीच अक्षरं लिहिली आणि पुढचं लिहिता आलं नाही, लिहायला वेळ, ओळ संपली असं असेल तर संयोग चिन्ह वापरतात. आणि एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायचं असेल, विश्लेषण सांगायचं असेल तर त्यावेळी जी रेष वापरतात त्याला अपसारण चिन्ह म्हणतात. आता या पर्यायामध्ये अजून अपूर्ण विराम दिलंय. अपूर्ण विराम म्हणजे 2 टिंबा असतात, त्याला द्विबिंदू पण म्हणतात आणि स्पष्टीकरण देण्यासाठीच हेही वापरतात. म्हणजे अपसारण चिन्ह आणि अपूर्ण विराम हे स्पष्टीकरण देण्यासाठी वापरतात. आणि पुढचं स्वल्पविराम काय हो? एकाच जातीचे अनेक शब्द वापरायचे असतील तर स्वल्पविराम वापरतात. म्हणजे सजीव, उदाहरणार्थ दिलं गाय, बैल, म्हैस, शेळी, हे लिहिताना सलग लिहितो का मध्ये कॉमा कॉमा कॉमा, म्हणजे स्वल्पविराम देत राहतो. ते म्हणजे एकाच जातीचे शब्द परत 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 लिहायचे असतील तर स्वल्पविरामचा वापर करतो. म्हणून प्रश्न क्रमांक 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संयोग चिन्ह. त्यानंतरचा प्रश्न आहे 23. खालील शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा. अमिबा, यामध्ये अप्रतिम, आखूड, अमिबा, घटित. आता अप्रतिम दिले, त्याला तला पहिली वेलांटी पाहिजे होती, अशुद्ध आहे. आखूड लिहिले, खला दुसरा उकार पाहिजे होता, पहिला उकार दिलाय, अशुद्ध. अमिबा जसाच्या तसा लिहिलाय, पहिलीच वेलांटी आहे अमिबाला, तो बरोबर आहे. आणि घटित लिहिले, त्याला टला पहिली वेलांटी पाहिजे होती, म्हणजे यामध्ये तसं दिलेलं नाही, म्हणून हे अशुद्ध आहेत. पर्याय क्रमांक 3 अमिबा बरोबर आहे. आता शुद्ध आणि अशुद्ध शब्द मराठी व्याकरणाच्या पुस्तकात वाचत असताना सर्वसाधारण सर्व पुस्तकांमध्ये असं दिलंय की एका बाजूला अशुद्ध शब्द लिहिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला शुद्ध शब्द दिलाय. मित्रांनो, मी एवढंच सांगतो की मराठीचं पुस्तक वाचत असताना शुद्ध शब्द जो कॉलम आहे तो शुद्ध शब्दाचाच फक्त वाचा, अशुद्धचा वाचू नका. कारण वेलांटी उकारामध्ये इकडं तिकडं आपण तेच दोन्ही पण वाचलं तर आपल्याला तेच कळत नाही की पहिला होता का दुसरा होता, पहिला उकार होता का दुसरा होता, पहिली वेलांटी होती का दुसरी होती, त्यामध्ये गडबड होण्याची शक्यता असते. मग त्यावेळी आपण अशुद्धचा कॉलम वाचायचाच नाही, आपण फक्त शुद्धचा वाचायचा. मग त्यामध्ये उलट सुलट केलं की अशुद्ध झालं, काय बिघडलं? मग त्यापेक्षा शुद्धचा एकच कॉलम वाचा, वेळ वाचतोय आणि परफेक्ट आपलं बरोबर येतंय, दोन्ही गोष्टी होतात. तर म्हणून प्रश्न क्रमांक 23चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे नाम साधित विशेषण ओळखा.
नाम साधित. पहिलं दिलंय पुढची गल्ली, दुसरं वरचा मजला, पिकलेला आंबा, बनारसी साडी. बनारस या नावापासून विशेषण बनलंय साडीचं, नाम साधित विशेषण. पिकलेला आंबा धातू साधित, वरचा मजला, पुढची गल्ली हे अव्यय साधित आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 24चं उत्तर आहे बनारसी साडी, पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 25. अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? अनुस्वार व विसर्ग यांना स्वरादी असे म्हणतात, कारण ते अगोदर उच्चारले जातात म्हणून त्यांना स्वरादी म्हणतात. तर मित्रांनो, आजच्या झालेल्या टेस्टमधील मराठी व्याकरण या विषयाचं आपण विश्लेषण पाहिलेलं आहे. तर अजूनही तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन केली नसेल तर जॉईन करा, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. 12,000 प्रश्नांची तयारी होणार आहे. जर कदाचित पोलीस भरती पुढे गेली तर 120 टेस्टच्या ऐवजी अजून टेस्टची संख्या वाढेल, तुमची फी वाढणार नाही. म्हणजे तुमची पोलीस भरती होईपर्यंत टेस्ट सिरीज चालूच राहणार आहे, तुमचा सराव चालूच राहणार आहे आणि तुम्हाला लेक्चर ऐकायला मिळणारच आहेत. म्हणजे तुम्हाला यशापर्यंत पोहोचवण्यापर्यंत आम्ही तुमच्यासोबत राहणारच आहोत. तर परत भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.